सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर काही निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याआधीच घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आहेत। असं असतानाच आता केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या बुकिंगबाबत एक नवा नियम लागू केलाय, जो सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ठरू शकतो। हा नवा नियम नेमकं काय आहे, गॅस वितरकांकडून नेमकं काय आवाहन करण्यात आलं आहे, हे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झालाय। भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा LPG आयातदार असल्यानं त्याचा परिणाम हा देशावर होऊ शकतो। भारतात दरवर्षी सुमारे 33 दशलक्ष मेट्रिक टन LPGची मागणी असून त्यातील जवळपास 2/3 भाग आयातीवर अवलंबून आहे। तसंच आयातीपैकी सुमारे 85 ते 90% पुरवठा हा मध्य पूर्व देशांकडून येतो। सध्या केंद्र सरकारनं संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी देशांतर्गत रिफायनऱ्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच पर्यायी आयात स्रोतांचाही शोध सुरू केलाय। काही भागांमध्ये नागरिकांनी संभाव्य तुटवड्याच्या भीतीनं ॲडव्हान्स बुकिंग करण्यास सुरुवात केल्यामुळे मागणीत अचानक वाढ झाली। त्यामुळे गॅस बुकिंगचा हा कालावधी आता वाढवण्यात आला। त्यानुसार आता दुसरा घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी 21 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे। म्हणजेच महिन्यातून एकच घरगुती गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे। एक सिलेंडर मिळाल्यानंतर दुसऱ्या सिलेंडरच्या डिलिव्हरी दरम्यान 21 दिवसांचं अंतर असेल। 9 मार्च पासून हा नियम लागू करण्यात आलाय। या संदर्भात गॅस एजन्सीचे आसिफ जाहीद म्हणतात की आजपासून हा नवा बदल लागू झालाय। एक सिलेंडर संपल्यावरच दुसरं मिळणार आहे। याआधी घरी 2 सिलेंडर वापरणारे आता नव्या बदलानुसार एकच वापरू शकतील। अनेक घरात एक सिलेंडर स्वयंपाकास तर दुसऱ्यावर गॅस, गीझर किंवा अन्य उपकरणं वापरली जातात, त्यावर आता मर्यादा येणार आहे। सध्या गॅसचा तुटवडा नाही, मात्र वापर काळजीपूर्वक करावा अशी दक्षता घेणारं हे पाऊल आहे। दरम्यान या नव्या नियमानंतर गॅस वितरकांकडून ग्राहकांना आवाहन केलं जातंय। गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईबाबत ग्राहकांना सतर्क करण्यासाठी काही गॅस वितरकांकडून सूचना फलकही लावले जात आहेत। अनेकदा वाढदिवस किंवा इतर काही कार्यक्रम हे घरी साजरे केले जातात, त्यावेळी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर केला जातो। सद्यस्थितीत हे टाळावं असं वितरकांनी आवाहन केलंय। आंतरराष्ट्रीय परिस्थिती तसंच इंधनाशी संबंधित तणावपूर्ण घडामोडींमुळे गॅस पुरवठा प्रभावित होऊ शकतो। तसंच सरकारच्या निर्देशानुसार बुकिंग आणि OTP पडताळणी अनिवार्य करण्यात आलंय। बुकिंग किंवा OTP शिवाय गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी हे नियम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच गॅस बुकिंगची प्रक्रिया राबवावी असं आवाहन गॅस वितरकांकडून करण्यात आलंय।